जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यासह नागरिकांच्या अन्य समस्याला धरून 14 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येणार होतं. परंतु 14 जुलै होणारं प्रहार पक्षाच्या शेतकरी समस्यांवरील आंदोलन सध्या स्थगित झालं असल्याची माहिती प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिली आहे. शेतकरी समस्या, आत्महत्याग्रस्त कुटुंब समस्या तसेच जिल्ह्यातील समस्या धरून हे धरणे आंदोलन होणार होतं. संबंधित विषयाला धरून आंदोलक प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी सभा घेऊन विषयावर 8 दिवसात सोडवण्याचं आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिल्यानं 14 जुलैचं धरणं आंदोलन स्थगित करण्यात आलं असून 8 दिवसात जर समस्या निकाली काढण्यात आल्या नाहीत तर परत आंदोलन करण्यात येणार असल्याचं माध्यमांशी बोलताना प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सांगितलंय. यावेळी प्रहार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मी महेंद्र महादेव भांडारकर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 14 तारखेच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यांनी फोन करून 14 तारखेच्या आंदोलनाच्या विषयासंबंधित संपूर्ण विषयाचे अधिकारी आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांच्या समक्ष संयुक्त सभाचे आयोजन केले आणि त्या सभेमध्ये संपूर्ण विषयावर चर्चात्मक आणि धोरणात्मक निर्णयाची बाब आहे असे निदर्शनास आले आणि ज्या जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रातल्या बाबी आहेत त्यांना आम्ही सोडवण्याचा या 8 दिवसात प्रयत्न करू असे त्यांनी आश्वासन दिले आणि खेडीमेडीच्या वातावरणात ही सभा पार पडली. येत्या 8 दिवसात जर हा प्रश्न निकाली निघाले नाही आणि धान उत्पादक शेतकऱ्याला बोनससुद्धा मिळाला नाही तर येत्या 25 तारखेला पुन्हा आंदोलन करू अशी ताकीद देऊन आज ही सभा इथंच संपली आणि उग्र आंदोलन राहील. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.